हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दत्तात्रय. आजच्या या भागामध्ये आपण पैशाचा पुरवठा म्हणजे मनी सप्लाय या विषयावरती आपण बोलणार आहोत. पैशाचा पुरवठा आणि जनतेची पैशाविषयीची गरज या दोहोंचा अत्यंत महत्वाचा संबंध आहे. पैशामुळे आर्थिक देवघेव सरळपणे पार पाडता येत असल्यामुळे नेहमीच्या व्यवहारात देवघेवीसाठी मानवास पैशाची गरज भासते, म्हणजे पैशाचा पुरवठा व्हावा लागतो. सामान्यपणे जनता आणि जनतेसाठी व्यवहार करणाऱ्या लहान मोठ्या आर्थिक संस्था, व्यापारी संस्था, वित्तीय संस्था इत्यादींना आपले व्यवहार पैशाच्या माध्यमातून पार पाडावे लागतात. पैसा या घटकाने मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असून त्याच्यामुळे आर्थिक विकासाच्या कार्यास वेग येऊन मानवाचा आर्थिक विकास होऊन त्याचे कल्याण साधले जाते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्याला महत्व असल्याचे दिसून येते. आजच्या आपण भागामध्ये पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भातील ज्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पैशाचा पुरवठा त्याचा अर्थ व व्याख्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये घडणाऱ्या कोणत्याही अर्थविषयक घडामोडीचा मुख्य आधार हा पैसा असतो. अर्थव्यवस्थेत असणारा एकूण पैसा तसेच पैशाचा पुरवठा याचे नियंत्रण हे अर्थव्यवस्थेचा विकास तसेच पैशाच्या पुरवठ्यावरील नियंत्रण यासाठी आवश्यक असते. आता पैशाचा पुरवठा म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही कॉन्सेप्ट आपण पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला आपण पैशाची व्याख्या पाहूया. पैसा 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 या व्याख्येत सुट्टी नाणी, चलनी नोटा, त्याचप्रमाणे बँका व संस्थांकडील चालू ठेवी आणि वित्तीय स्वरूपातील जिंदगी की ज्यात सरकारी बिले, सरकारी कर्ज रोखे, इतर संस्थांचे कर्ज रोखे, बचत ठेवी, भाग भांडवल अशा अनेक बाबींचा समावेश होतो. पैसा ही संज्ञा कोणत्याही जिंदगीस म्हणजे आसेटला लागू होण्यासाठी ती जिंदगी पैसा सदृश्य असावी. पैसा सदृश्य म्हणजे नियर मनी असेट्स, जवळजवळ म्हणजे पैसाच ती असावी. म्हणजेच अल्पावधीत त्या जिंदगीचे रूपांतर पैशात करण्यात कोणतीही अडचण असू नये. दुसरी कॉन्सेप्ट आपण पाहूया, पैशाचा पुरवठा मनी सप्लाय. व्यापक दृष्टिकोनातून विचार करता जनता या संज्ञेमध्ये व्यक्ती, व्यापारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य संस्था इत्यादीचा समावेश होतो. बघा, व्यापक दृष्टिकोनातून विचार करता जनतेने इतरांची देणी देण्यासाठी किंवा कर्जफेडीसाठी स्वतः जवळ ठेवलेला पैसा म्हणजे पैशाचा पुरवठा होय. आता पैशाच्या पुरवठ्यामध्ये काही घटक समाविष्ट होणारे असतात तर काही घटक समाविष्ट न होणारे असतात. यामध्ये पैशाच्या पुरवठ्या संज्ञेत समाविष्ट होणारे कोणकोणते घटक आहेत हे आता आपण पाहूया. त्यामधला पहिला, व्यक्ती व संस्थांकडे खर्चासाठी उपलब्ध असलेला पैसा अथवा रोकड रक्कम याचा पैशाच्या संज्ञेत समाविष्ट होत असतो. दुसरा, पैसा सदृश्य जिंदगी अथवा मालमत्ता याचाही समावेश पैशाच्या पुरवठ्यामध्ये होत असतो. तिसरा, बँका व वित्तीय संस्थातील चालू व बचत ठेवी यांचा समावेश पैशाच्या पुरवठा या संज्ञेत होत असतो. चौथा घटक, सरकारी बिले, कर्ज रोखे व इतर तत्सम आर्थिक साधने याचाही समावेश पैशाच्या पुरवठा या संज्ञेत होत असतो. आता हे झाले पैशाच्या पुरवठ्याच्या संज्ञेत समाविष्ट होणारे घटक. आता काही असे घटक आहेत की ज्यांचा पैशाचा पुरवठा या संज्ञेत समाविष्ट होत नाही. ते कोणते त्यात आपण पाहूया. त्यामधील पहिला, राज्य व केंद्र सरकारकडील निधी किंवा राजकोषातील रक्कम याचा समावेश हा पैशाच्या पुरवठ्यामध्ये होत नाही. दुसरा, सरकारी टांगसाळी व मध्यवर्ती बँकाकडील निधी याचाही समावेश पैशाच्या पुरवठा या संज्ञेत होत नाही. तिसरा, व्यापारी बँकांनी मध्यवर्ती बँकातून राखीव निधी म्हणून ठेवलेला पैसा याचाही समावेश पैशाच्या पुरवठा या संज्ञेत होत नाही. आता आपण पैशाच्या पुरवठ्याची व्याख्या पाहूया. पैशाचा पुरवठा याची व्याख्या अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यांनी मांडलेली आपण पाहूया. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह नुसार
पैशाचा पुरवठा म्हणजे घरगुती व्यक्ती आणि व्यवसायाद्वारे भरणा अथवा भुगतान करण्यासाठी किंवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी धारण केलेले सुरक्षित मालमत्ताचा समूह होय. दुसरी एक व्याख्या, जी व्याख्या बिझनेस डिक्शनरीने मांडलेली आहे, त्या बिझनेस डिक्शनरीनुसार वस्तू व सेवांच्या आदान प्रदानासाठी वापरल्या जाणाऱ्या लोकसंख्येच्या क्रयशक्तीचे अर्थव्यवस्थेतील तरल मालमत्तेच्या प्रमाणाद्वारे केले जाणारे निर्देशन म्हणजे पैशाचा पुरवठा होय. वरील ह्या ज्या व्याख्या संकल्पनाच्या आधारे आपण पैशाचा पुरवठा म्हणजे कोणत्याही वेळी अर्थव्यवस्थेत अभिसरित होणाऱ्या अथवा चलनात असणाऱ्या चलनाचे प्रमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय असे आपण म्हणू शकतो. अर्थात एखाद्या विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत असणारा पैशाचा अथवा चलनाचा साठा म्हणजे मनी स्टॉक आणि पैशाचा अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा म्हणजे मनी सप्लाय यात फरक असतो. अर्थव्यवस्थेतील पैशाची निर्मिती अथवा पुरवठा करणाऱ्या सरकारी व बँकिंग यंत्रणा अथवा संस्थांकडील पैसा हा अर्थव्यवस्थेत परिचलनात नसल्याने त्याचा पैशाच्या पुरवठ्यात समाविष्ट होत नाही. मात्र पैसा तसेच जनतेकडील खर्चासाठी उपलब्ध असलेला पैसा यांचा एकत्रितरित्या विचार केल्यास त्याद्वारे अर्थव्यवस्थेतील पैशाचा साठा हा निर्देशित होतो. मात्र पैशाचा पुरवठा हा निर्देशित होत नाही. अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा एखाद्या विशिष्ट दिवसासाठी विचारात घ्यायचा झाल्यास त्या दिवशी जनतेने धारण केलेला म्हणजे जवळ बाळगलेल्या पैशाचा विचार घ्यावा लागतो. त्यामध्ये नाणी, कागदी चलन आणि जनतेच्या बँकाकडील मागणी ठेवी याचा समावेश होतो. या ठिकाणी आपण पैसा, पैशाचा पुरवठा या संदर्भातील मांडलेल्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता या पुढील भाग म्हणजे आपण पैशाच्या पुरवठ्याविषयी दृष्टिकोन, अप्रोचेस टू मनी सप्लाय याविषयी आपण बोलूया. पैशाचा पुरवठ्याविषयी दृष्टिकोन म्हणजे पैशाचा पुरवठा निर्धारित करणाऱ्या विविध घटकांचा काळ व परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून करण्यात आलेला विचार होय. पैशाच्या पुरवठ्याविषयी संदर्भात अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत. सदर दृष्टिकोनाचे आपण दोन गटात विभाजन करत असतो. पहिला म्हणजे परंपरागत अथवा संकुचित दृष्टिकोन आणि दुसरा आधुनिक अथवा व्यापक दृष्टिकोन. यामधील आधुनिक अथवा व्यापक दृष्टिकोनामधून त्याचे तीन भाग पडतात. पहिला मिल्टन फ्रीडमन यांचा शिकागो दृष्टिकोन, दुसरा गुरले शॉ यांचा दृष्टिकोन आणि तिसरा रॅडक्लिफ समितीचा केंद्रीय बँक दृष्टिकोन. आता आपण परंपरागत अथवा संकुचित दृष्टिकोन, ट्रॅडिशनल किंवा नॅरो अप्रोच. संकुचित कल्पनेनुसार पैशाचा पुरवठा म्हणजे मध्यवर्ती बँक आणि केंद्र सरकारने छापलेले आणि जनतेजवळ असणारे चलन व नाणी आणि बँकेकडे असणारा मागणी ठेवी होत. अशा प्रकारे संकुचित कल्पनेत जनतेजवळ असणारे म्हणजे त्यांनी खरेदीसाठी किंवा देणी देण्यासाठी धारण केलेले कागदी चलन, नाणी आणि बँकाकडे असलेल्या मागणी ठेवी यांचा समावेश होतो. संकुचित संकल्पनेत समावेश असलेले घटक सर्वात जास्त रोखता किंवा तरलता असणारे घटक होत. आता ह्या परंपरागत दृष्टिकोनाचे काही वैशिष्ट्य आहेत. ते 4 वैशिष्ट्य आपण पाहूया. त्यामधलं पहिला, पैशाच्या विनिमयाचे माध्यम आणि मूल्य निर्देशन या दोनच कार्याचा प्रामुख्याने विचार यामध्ये केलेला आहे. दुसरा, अर्थव्यवस्थेत भरणा अथवा किंमत अदा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अथवा स्वीकृत असणाऱ्या गोष्टीचा पैसा या संकल्पनेत समावेश होतो. तिसरा, व्यापारी बँकातील मुदत ठेवी तसेच पोस्टातील बचत ठेवींचा सदर दृष्टिकोनात विचार केला जात नाही. आणि चौथं वैशिष्ट्य आहे, पैशाच्या पुरवठ्याकडे पारंपरिक अथवा संकुचित म्हणजे पैशाकडे केवळ त्याची तरलता आणि एक विनिमयाचे माध्यम म्हणून पाहणारा दृष्टिकोन आहे. परंपरागत अथवा संकुचित दृष्टिकोनातून निर्देशित पैशाच्या संकल्पनेसाठी M1 ही संज्ञा वापरली जाते. आता आपण हे सूत्र स्वरूपात सांगायचं म्हटलं तर M = C+D. M म्हणजे संकुचित पैसा, C म्हणजे जनतेकडील नाणी व नोटा अथवा चलन
आणि डी म्हणजे बँकाकडे ठेवलेल्या मागणी ठेवी. हा झाला आपला ट्रॅडिशनल अप्रोच. आता आपण आधुनिक अथवा व्यापक दृष्टिकोन मॉडर्न अप्रोच याविषयी बोलूया. पैशाचे व्यापक स्वरूप पैशाच्या आधुनिक दृष्टिकोनात विचारात घेतलेले आहे. पैशाच्या संकुचित दृष्टिकोनातून पैसा अथवा पैशाचा पुरवठा या संज्ञेकडे पाहण्यावर येणाऱ्या मर्यादा दूर करण्याचे कार्य सदर दृष्टिकोनातून शक्य झाले आहे. पैशाद्वारे पार पाडल्या जाणाऱ्या सर्व कार्यांचा एकत्रितपणे विचार करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे. पैशाच्या पुरवठाविषयक व्यापक संकल्पनेत काही घटकांचा समावेश होतो ते आपण पाहूया. या ठिकाणी आपण जो मॉडर्न अप्रोच आहे हा सूत्राच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यापक पैसा बरोबर नाणी व चलनी नोटा म्हणजे आपण याला सी म्हणतो, अधिक व्यापारी बँकाकडील मागणी व मुदत ठेवी, मागणी ठेवी डिमांड डिपॉझिट आणि मुदत ठेवी टाइम डिपॉझिट, अधिक बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडील ठेवी व मालमत्ता, अधिक कोषागार व विनिमय प्रपत्रे व अधिक समभाग व रोखे या घटकांचा समावेश हा व्यापक पैशामध्ये केला जात असतो. पैशाच्या पुरवठ्याविषयी मांडलेले आधुनिक व व्यापक दृष्टिकोन याचे पुन्हा 3 प्रकार पडतात ते आपण पाहूया. त्यामधील पहिला प्रकार येतोय तो मिल्टन फ्रीडमन यांचा शिकागो दृष्टिकोन. पैशाचा पुरवठ्याविषयक पारंपरिक दृष्टिकोनात मुदत ठेवीचा समावेश करून शिकागो विद्यापीठातील मिल्टन फ्रीडमन यांनी आपल्या पैशाच्या पुरवठ्याविषयक सिद्धांत अथवा हा दृष्टिकोन मांडलेला आहे. फ्रीडमन यांनी मांडलेल्या पैशाच्या व्याख्येनुसार पैसा म्हणजे क्रयशक्तीला तात्पुरते अधिष्ठान देण्याचे कार्य करणारी कोणतीही गोष्ट होय. फ्रीडमन यांच्या मते मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात आलेला पैसा सुद्धा क्रयशक्ती प्रदान करतो. यामुळे त्याचा समावेश पैशाच्या पुरवठ्यात करता येतो. सदर दृष्टिकोन मांडताना मिल्टन फ्रीडमन यांनी पैशाचे मूल्य साठवण्याचे एक साधन म्हणून पार पाडल्या जाणाऱ्या कार्याचे प्रामुख्याने उपयोग केला आहे व व्यापारी बँकातील मुदत ठेवींना तरलता व क्रयशक्ती अनुषंगाने चलनी नाणी व नोटा तसेच मागणी ठेवी बरोबरचा उपलब्ध असणारा जवळचा पर्याय म्हणून गणले आहे. मात्र मुदत ठेवींना विनिमयासाठीचा पर्याय म्हणून गणण्यास नकार देऊन सदर दृष्टिकोनावरती टीकाही करण्यात आलेली आहे. शिकागो दृष्टिकोनातून जो पैशाचा पुरवठा मांडलाय तो सूत्राच्या स्वरूपात आपण पाहूया. शिकागो दृष्टिकोनातून पैशाचा पुरवठा बरोबर नाणी व चलनी नोटा म्हणजे सी, अधिक बँकाकडील मागणी ठेवी म्हणजे डीडी डिमांड डिपॉझिट व बँकाकडील मुदत ठेवी म्हणजे टाइम डिपॉझिट या स्वरूपात मिल्टन फ्रीडमन यांनी शिकागो दृष्टिकोन मांडलेला आहे. यामध्ये लक्षात ठेवायचे की यामध्ये मुदत ठेवीचा समावेश त्यांनी केलेला आहे. पुढील दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे गोरले शॉ दृष्टिकोन. पैशाद्वारे मूल्य साठवण्याचे साधन म्हणून पार पाडल्या जाणाऱ्या कार्यास अधिक व्यापकता देऊन गोरले शॉ यांनी आपल्या पैशाचा पुरवठाविषयक दृष्टिकोन मांडलेला आहे. गोरले शॉ यांनी दिलेल्या पैशाच्या व्याख्येनुसार पैसा म्हणजे चलन, मागणी ठेवी आणि इतर ठेवी तसेच वित्तीय मध्यस्थाद्वारे देय दावे यांची भारित बेरीज होय. सदरच्या व्याख्येनुसार गोरले शॉ यांनी पैशाच्या पुरवठ्यात बिगर बँकिंग वित्तीय मध्यस्थाद्वारे देय रकमा अथवा त्यांची दायित्व यांना चलन, मागणी व इतर ठेवीसोबत गणले आहे. एका अर्थाने सदर दृष्टिकोन हा शिकागो दृष्टिकोनाचाच विस्तार ठरतो. पैशाचा पुरवठा करणाऱ्या घटकांना प्रदान करावयाची भारकता तसेच त्यांची परस्पर पर्यायता ठरवण्यात येणाऱ्या आव्हानाच्या आधारे सदर दृष्टिकोनावरती टीका करण्यात आली आहे. गोरले शॉ यांनी मांडलेला जो अप्रोच आहे तो आपण सूत्राच्या सहाय्याने पाहूया. गोरले शॉचा दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा बरोबर नाणी व चलनी नोटा अधिक बँकाकडील मागणी ठेवी अधिक बँकाकडील मुदत ठेवी व इतर ठेवी अधिक बिगर बँकिंग वित्तीय मध्यस्थावरील दायित्वे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी गोरले शॉचा अप्रोच आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढे तिसरा अप्रोच पाहूया
जो रॅडक्लिफ समितीचा केंद्रीय बँक दृष्टिकोन आहे. इथे रॅडक्लिफ झाले ते रॅडक्लिफ असं वाचा. पैसा व पैशाच्या पुरवठ्याविषयक सर्वात व्यापक सिद्धांत अथवा दृष्टिकोन म्हणजे अमेरिकेत नेमलेल्या रॅडक्लिफ समितीने समर्पित केलेला केंद्रीय बँक दृष्टिकोन होय. प्रत्येक देशातील केंद्रीय बँकेला अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा हा नियंत्रित व नियमित करावा लागतो व यासाठी केंद्रीय बँकेला अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा करणारे व सर्व घटक निर्धारित करावे लागतात. या अनुषंगाने केंद्रीय बँक दृष्टिकोनातून पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेतील चलन तसेच पैशामध्ये रूपांतर होऊ शकणाऱ्या सर्व मालमत्तांचा समावेश होतो. इतर शब्दात पैसा हा कर्जदारांना पत प्राप्त करून देणाऱ्या कोणत्याही स्वरूपात असू शकतो. म्हणजे विविध स्रोतांद्वारे विस्तारित करण्यात येणारी पत ही सुद्धा पैशाच्या पुरवठ्याचा एक घटक ठरते. या दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा करणाऱ्या घटकांची तरलता ही वेगवेगळी असल्याने त्याची मोजदाद अथवा किंमत निर्धारण आव्हानात्मक ठरते. तसेच केंद्रीय बँकाद्वारे पैशाच्या पुरवठ्यात समाविष्ट सर्व घटकांचे नियंत्रण व नियमन करणे शक्य नसल्याने याचा केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरणाच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असतो. रॅडक्लिफ समितीचा केंद्रीय बँक दृष्टिकोन जो मांडलाय तो आपण हा फॉर्म्युलेच्या स्वरूपात पाहूया. केंद्रीय बँक दृष्टिकोनातून पैशाचा पुरवठा बरोबर नाणी व चलनी नोटा अधिक सर्व प्रकारातील बँक ठेवी अधिक बँकेतर संस्थांकडील ठेवी अधिक पैसा सदृश मालमत्ता अधिक लोकांना उपलब्ध कर्ज घेण्याच्या सुविधा. म्हणजे रॅडक्लिफ समितीने जो काही दृष्टिकोन मांडलाय हा एक व्यापक स्वरूपाचा दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे शिकागो दृष्टिकोन, गुरलेशा दृष्टिकोन आणि केंद्रीय बँक दृष्टिकोन याचा जर आपण फरक बघायचा म्हटलं तर आपल्याला लक्षात येऊ शकते की शिकागो दृष्टिकोनामध्ये चलन म्हणजे त्यामध्ये नाणी व नोटा, बँकाकडे मागणी ठेवी व बँकाकडे मुदत ठेवी या तीन घटकांचा समावेश होता. पण गुरलेशा दृष्टिकोनामध्ये चलन, नाणी व नोटा, बँकाकडे मागणी ठेवी, बँकाकडे मुदत ठेवी प्लस बिगर बँकिंग वित्तीय मध्यस्थ संस्थांवरील दायित्व. म्हणजे शिकागो दृष्टिकोनापेक्षा गुरलेशा दृष्टिकोनामध्ये एक घटक आधीचा वाढला तो म्हणजे बिगर बँकिंग वित्तीय मध्यस्थ संस्थांवरील दायित्व. जर ह्या दोन्हीचा विचार करता आपण तिसरा जर बघितलं केंद्रीय बँक दृष्टिकोन म्हणजे रॅडक्लिफ समितीचा केंद्रीय बँक दृष्टिकोन तर यामध्ये चलनी नाणी नोटा, बँकाकडील मागणी ठेवी, बँकाकडील मुदत ठेवी, बिगर बँकिंग दायित्व व मध्यस्थ संस्थांवरील दायित्व प्लस बँका सदृश मालमत्ता व कर्ज सुविधा. म्हणजे हा जो काय ऍडिशनल त्यांनी जो पॉइंट ऍड केला ह्या अप्रोच मध्ये त्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे हा एक व्यापक दृष्टिकोन हा संकुचित दृष्टिकोन आणि शिकागो आणि गुरलेशा दृष्टिकोनापेक्षा जास्त मांडलेला आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पैसा, पैशाचा पुरवठा आणि पैशाच्या पुरवठ्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.